नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। संदीप जी बाजूला शॉट घेऊ द्या। हा मगजपासून एक शॉट घ्या, मगजपासून बोला ना, धक्का मारायचे आदेश कोणी दिलेत? ओके नाही, बोला अरे बोलतो ना मी कोणालाही धक्का मारलेला नाहीये। तुम्ही साहेबांची मुलाखत केला की माझी? संदीप जी तुम्ही या, अरे लायकी हीच लायकी संदीप तू अशीच ठेवली, मी नाही ठेवली। खोटा जर आरोप केला असेल तर तुमचं मिटलं असेल तर काय सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? बरोबर, त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस करार होते, परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात। बघा, सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे, जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांचे नावं घेऊन, मास्टर माइंडचे नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला। मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली। आज सुद्धा सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय, एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा गुन्हे झालाय। या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत। आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो 302 मध्ये लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।